अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. स्वामी भक्तांनी नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी महाराज सतत प्रेरणा देतात. आणि प्रेरणा देण्याचे छोटंसं माध्यम म्हणजे स्वामी संदेश असतात. आजचे स्वामी संदेश तुमच्यासाठी खूप खास असणार आहे. लक्षपूर्वक ऐका. सगळेच कर्मावर विश्वास ठेवून नशिबाचा हवाला देऊन शेवटी शांत बसतात. कर्म केल्याशिवाय काही पदरात पडत नाही, हे लक्षात असू द्या. एखादे लहान मूलसुद्धा चालायला शिकायला प्रयत्न केल्याशिवाय चालू शकत नाही. तसेच प्रयत्न करावे लागतात. पाणी साठवलेले नाही तर प्यायचे वांदे होतात. एखाद्याने पाणी साठवले तर ते पाणी पिऊ शकतात. नशीब सर्वत्र तुम्हाला साथ देत असते. तुम्ही कर्मावर विश्वास ठेवायला हवा. कर्म करत राहायला हवेत. जगात सर्वच हातपाय हलवतात. प्राणी मात्रांना देखील सकाळीच बाहेर पडावे लागते. सगळ्यांना इथे खायला मिळेल असे नाही. काही जण दुसऱ्याच्या अन्नावर ताव मारून समाधान मानतात. एकाच घरात 4 भाऊ राहतात, पण सगळेच धनवान राहत नाहीत. सगळ्यांच्या वाट्याला सारखीच मालमत्ता येऊन देखील फलप्राप्ती किंवा यश त्यांना सारखं मिळत नाही. एक सुखात तर दुसरे दुःखात, अशी परिस्थिती जगात दिसते. 2 मित्रांनी एकाच वेळी क्रिकेटची कारकीर्द सुरू केली, पण हजारो कोटीचा मालक एक बनला तर दुसरा नोकरीसाठी वणवण फिरतो. कर्म तर दोघांनी केले, मग असं का घडलं? त्यालाच आपण नशीब म्हणतो. कर्म बरोबर नशीब जोरावर असायला हवं, तरच मातीचे देखील सोनं होईल, नाहीतर सोन्याची माती होईल. हा प्रश्न नसून कोडं आहे, आणि हे कोडं अजूनही कोणाला सुटलेलं नाही. नशीब आणि कर्म या गोष्टींबद्दल जाणून घेताना काही खोलात शिरायला पाहिजे. गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. पहिली गोष्ट कोणती असते तर कोणतीही गोष्ट म्हणजे आपल्याला क्रम लावण्याची गरज आहे. मुळामध्ये कर्मसिद्धांताप्रमाणे आयुष्यामध्ये कोणतीही गोष्ट येते हे आपल्या पूर्वकर्मामुळे गोष्ट आहे. फक्त आपल्या आयुष्यात नाही तर आजूबाजूच्या जवळच्या प्रत्येक गोष्टीमध्ये आढळून येते. विज्ञान देखील हेच मानते. हे जगात कोणतीच गोष्ट कारणाशिवाय घडत नाही. पृथ्वी व इतर ग्रह ज्या पद्धतीने सूर्याभोवती फिरतात किंवा अत्यंत छोट्या अणूमध्ये इलेक्ट्रॉनिक, न्यूट्रॉन, प्रोटॉन या पद्धतीने काम करत असतात. सर्व काही याचा अभाव लागू पडतो. ज्या वेळेला आपण म्हणतो हे माझे नशीब खराब आहे किंवा अमुक गोष्ट माझ्या आयुष्यात होतच नाही, तर मग त्यामागे कारण हे नक्कीच असले पाहिजे, नाही का? आपण किंवा इतर कोणी केलेल्या कर्मामुळे एखादी परिस्थिती आपल्यासमोर आलेली असते. म्हणजेच ते कर्म केले नसते तर ती परिस्थिती आली नसती किंवा वेगळ्या पद्धतीने समोर आली असती. म्हणजे थोडक्यात काय, तर भविष्य काळामध्ये असणारे आपले नशीब हे आजच्या कर्मावर अवलंबून असते. कारण नशीब किंवा परिस्थितीने जे फळ दिले आहे ते आपल्या आजच्या कर्मावरच अवलंबून आहे. जे आपण आज योग्य कर्म केले तर त्याचे फळ भविष्य काळातील आपले नशीब नक्कीच उजळलेले असेल. त्यामुळे कर्माचा भाग यामध्ये सर्वात जास्त मोठा आहे. म्हणून नशिबापेक्षा जास्त कधीही कर्माला महत्त्व द्या. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. कर्म करून नशीब बदलता येते. जर तुम्ही कामच नाही केले तर विचार करा, तुमची संपत्ती कशी येईल? संपत्तीत कसा बदल होणार? जर तुम्ही तुमचे काम इमानदारीने केले तर नशीब बदलता येते. शेवटी नशीब म्हणजे काय? तुम्ही घाम गाळून केलेल्या मेहनतीला लोकांनी दिलेले दाम. कितीही मेहनत केली तरी शेवटी कोणी म्हणतात याचं नशीब छान आहे, म्हणून याला हे सर्व काही मिळाले. पण नशीब हे फक्त बनलेलं आहे. आणि मीही हे का करू शकत नाही? कारण माझ्या नशिबात संपत्ती नाही. मी आनंदी का राहू शकत नाही?
कारण माझ्या नशिबात आनंद नाही, हा आपला विचार असतो. जर आपले विचार चांगले असतील तर नक्कीच चांगले होऊन जाते. जे स्फूर्तिदायक आणि जोशवर्धक असते ते वाचल्यावर, ऐकल्यावर खरोखर लोकांना त्यांच्या जीवनातील मेहनत, संघर्ष करण्याची प्रेरणा मिळते. आपण जे विचार वाचतो किंवा पुस्तक वाचतो ते वाचूनही आपल्याला आपल्या जीवनात एखादे स्वप्न निर्धारित करून त्याच्या जिद्दीने पाठलाग केला तर ते ध्येयपूर्ती किंवा स्वप्नपूर्ती आपण करू शकतो असा विश्वास वाचणाऱ्यांच्या मनात निर्माण होतो आणि त्या दृढ विश्वासाने, जिद्दीने कठोर संघर्ष करतात. त्यांनी निर्धारित केलेल्या त्या ध्येयाच्या दिशेने, त्या मार्गाने अगदी जोशाने अग्रेसर होतात, पुढे जातात आणि ते खरोखर चांगले आहे. कारण की कमी अधिक प्रमाणात का होईना मेहनत तर या जगात सर्वांनाच घ्यावी लागते. बिना मेहनतीचे काहीच मिळत नाही, हे अगदी 100% खरे आहे. पण लक्षात ठेवा, माणूस आपले नशीब बदलू शकतो, प्रारब्धावर सुद्धा मात करू शकतो. हे वाक्य जर पचन होत नाही, प्रत्येक अँगलने विचार करून पाहिला तर हे मनाला पटत नाही. सर्वात पहिले, प्रारब्ध म्हणजे काय? काहीच. तर प्रारब्ध या गोष्टीवर विश्वासच बसत नाही. सरळ सरळ वर्तमानात जन्मात केलेले कृती किंवा मेहनतीचे यश आणि अपयशाचे संबंध जोडून मोकळे होतात. काहींचे प्रारब्ध या गोष्टीवर विश्वास आहे व प्रारब्ध असणे हे योग्य आहे. बरेचसे लोक सेम अशाच प्रारब्धावर मात करण्याच्या गोष्टी करतात. भक्तांनो, हे विश्व सूर्याभोवती फिरणारे नवग्रह, इतर ग्रह मिळून अशा खूप साऱ्या गॅलेक्सी, कित्येक आकाशगंगा आहे. कसे आणि कोणी निर्माण केले? प्राणी, पक्षी, मानव, त्यांचे शरीर रचना, वनस्पती, फळे, फुले, गवत, पाणी, ग्रह, पृथ्वीच्या पृष्ठभागावर असलेले पाणी, त्यावरील पहिला जीव, त्यानंतर पशु पक्षी, हे सगळं जे आहे ते सगळं असे शोध लावतात आणि अशा प्रकारे मानवाची प्रगती होत गेली. व हे कशामुळे होत असेल हे अनेक मनात आणून त्यावर कार्यरत करत त्यांनी विचार करू लागले. मात्र निश्चित आहे, त्यामुळे कोणतीही गोष्ट करताना प्राचीन इतिहासानुसार दैवी आदिशक्ती, जिने ब्रह्मा, विष्णू, महेश या देवतांना निर्माण केले, ब्रह्मदेवांना सृष्टी, ग्रह, तारे, नक्षत्र आदी निर्माण करून सगळ्या गोष्टींची निर्मिती करायला सांगितली. म्हणून सांगायचे तात्पर्य एवढेच की जे कोणती शक्ती कार्यरत आहे तिने सर्वात आधी सजीव स्त्री रूप धारण करून दृश्य शरीर रूपाने स्वतःला प्रगट केले. त्या आदिशक्तीने त्रिदेव शरीर रूपाने निर्माण करून या विश्वाला दिले आणि नंतर 84 लक्ष योनी फिरवून त्याने मानव रूप धारण केले. त्यानंतर तुम्ही चांगलेच करा आणि कर्माचा सिद्धांत, कर्माचा फेरा तुमच्याकडे नक्कीच येणार. तुमचे कर्म चांगले असतील तर भगवंताची साथ तुम्हाला नक्कीच मिळत असते. आजचा संदेश आवडला असेल तर संदेशाला लाईक करा. आजचा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. केलेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.